आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, उद्या जी बैठक आहे त्याला व्हीप तर आपण बजावलेला आहे, पण सध्या आपल्या कोणकोणत्या खासदारांशी आपल्या पक्षाचा संपर्क झालेला आहे? आपल्याकडे काय ताजी माहिती आता या घडीला संध्याकाळचे 6 वाजलेत? संपर्क मला हो, वाटते संजय दिना पाटलांचा संपर्क झालेला आहे। संजय दिना पाटील यांनी अरविंद सावंतजींना फोन केलेला होता आणि तशी बर, कल्पना अरविंद सावंत यांनी मला फोन करून दिलेली आहे। मला त्यांनी हेही सांगितलं की पत्रकार परिषदेमध्ये आपण संजय दिनांचं नाव घेता कामा नये, कारण संजय दिनांनी स्वतः माहिती दिलेली आहे की मी जात नाहीये। आता मी जात नाहीये तर मग कोण जात आहे हे आम्हालाही जरा कळावं, कारण एकमेकांमध्ये विनाकारण संशयाचं वातावरण असू नये। त्यामुळे आम्ही आता उद्याची वाट बघतोय, कारण उद्याची बैठक या अर्थाने महत्त्वपूर्ण असेल। नो डाऊट 2 दिवसापूर्वीची बैठक मुंबईमध्ये बोलावलेली होती, मात्र मुंबईतली बैठक ही अनौपचारिक बैठक होती। मात्र आता सगळी औपचारिकता पूर्ण करून आणि कायदेशीर मार्गाने व्हीप जारी करून उद्याची बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीला नेमकं काय चित्र आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट होईल आणि मग आपल्याला अधिक त्यावर स्पष्टतेने बोलता येईल। सुषमाताई, जसं आपण म्हणताय की उद्याच्या बैठकीतच हे चित्र स्पष्ट होईल, पण संजय दिना पाटलांचं आपण थेट नाव घेतलं आणि आपण म्हणाला की त्यांनी सांगितलं ते जात नाहीयेत, याचा अर्थ असा घ्यायचा का की बाकीचे 5ही जण जे आहेत ते जाणार आहेत? नाही, मी तर म्हटलं ना की ते म्हणतायत की मी जात नाही, तर मी जात नाही तर मग मी ठाकरेंसोबत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। हा बर, आग्रह माझा कार्यकर्ता म्हणून आहे। आम्ही जे शिवसैनिक आहोत ना, आम्हाला असं वाटतं की या प्रत्येकांच्यासाठी आम्ही आमचा रस्ता आटवलेला आहे। आम्ही जीवाचं रान केलेलं आहे। आम्ही दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे। एक नवीन चिन्ह हातात घेऊन त्या नवीन चिन्हाला ब्रँडिंग करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला तो अधिकार आहे। आमच्या कामाने आम्हाला तो अधिकार मिळाला की आम्ही आमच्या खासदारांना प्रश्न विचारावे, आणि त्यामुळे मी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। संजय दिनांचं जे उत्तर आलंय त्या उत्तराचं आम्ही स्वागत करतोय। उद्याच्या बैठकीत काय होतंय त्यानंतर अगदी जर हे सगळे लोक तिथे असतील तर मला या लोकांची सहर्ष माफी मागताना सुद्धा अजिबात काही कमतरता वाटणार नाही। पण उद्याच्या बैठकीत काय होतंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे। सुषमाताई, आणखी एक मुद्दा, जसं आपण म्हटलं की उद्याची बैठकच म्हणजे तिकडेच चित्र खरं म्हणजे स्पष्ट होणार आहे, हे स्वाभाविक आहे, पण आता संजय दिना पाटलांचं आपण नाव घेतलं, बाकीच्या 5 जणांशी मग अजूनही आपल्या नेत्यांकडनं संपर्क सुरू आहे, संवाद सुरू आहे उद्याच्या बैठकीला येण्याच्या दृष्टीने? संपर्क करायचा प्रयत्न केला होता, पण हां, ओमराजेंचा फोन लागला नाही। मी कैलासदादांना फोन करायचा प्रयत्न केला होता, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। मात्र त्यांनी असं म्हटलं की त्यांचाही साधारणतः गेल्या 18-20 तासांच्या पासून कुठलाही, म्हणजे सकाळी ते म्हणाले की 18-20 तासांपासून त्यांचाही कुठलाही संपर्क झालेला नाही। त्यानंतर मी नागेश पाटलांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता, संजय देशमुखांना प्रयत्न केला होता, पण फोन लागले नव्हते। पण ठीक आहे, तरी सुद्धा जसं अरविंद सावंतजी म्हणाले की ओके, आता आम्हाला याच्यावर काहीच बोलायचं नाहीये, आम्ही उद्यापर्यंत वाट बघायला तयार आहोत। आणि आमची साथ असेल, शिवसैनिक म्हणून साथ असेल की आम्ही फार कष्ट घेतलेले आहेत, तर आमच्या कष्टाची थट्टा होऊ नये। सुषमाताई, आत्ताच्या घडीला हे सगळेच्या सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत का? आपली काय माहिती आहे? नाही, मला याच्यातली माहिती नाही की ते दिल्लीत आहेत की नाहीत। सकाळी संजय राऊत साहेबांनी जे ट्विट केलेलं होतं त्यानुसार नांदेडवरून 2 लोक तिकडे गेलेली आहेत ही माहिती होती, किंवा पुण्यातनं एक चार्टर गेलेला आहे, पण मग त्या चार्टरमध्ये कोण गेलं नेमकं, कारण ते चार्टर गेलं हे तर नक्की आहे। चार्टरची व्यवस्था बर, संभाजी सावंतांनी केली होती का की प्रताप सरनाईकांनी केली होती, नेमकं काय, त्या गोष्टी यथावकाश बाहेर येतीलच। परंतु चार्टरची तयारी झाली होती पुण्यातनं, हेही तितकंच खरं। आणि बर, अगदी त्याच वेळेला पुण्यातले शिंदे सेनेचे जे लोक आहेत ते जेव्हा बॅनरबाजी करतात त्यावेळेला निश्चितपणे आम्हाला आमचं घर सांभाळायचंय, त्यामुळे आमच्या घरावर जर कोणी शंका घेत असेल, आमच्या घरातल्या सदस्यांवर कोणी शंका घेत असेल, तर आमचा सूर काळजीचा होणं हे फारच स्वाभाविक आहे। सुषमाताई, खूप खूप धन्यवाद, सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।